घायवळवर वेगवेगळे असे 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत आणि तरी देखील बेकायदेशीरपणे पासपोर्ट मिळवण्यात आलेला आहे आणि हा पासपोर्ट घेऊनच त्याने भारतातून पलायन केलंय आणि आता याच निलेश घायवळला परदेशातून आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढच्या काही काळामध्ये निलेश घायवळला भारतात परत आणलं जाईल। परदेशातून आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून सध्या तयारी सुरू झाली आहे। यावर अनेक राजकीय दावे प्रतिदावे देखील केले जात आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत। बनावट पासपोर्ट प्रकरणात अनेक लोकांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। दरम्यान आपण हा व्हिडिओ पाहू शकतोय, राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ। निलेश घायवळ या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय। राम शिंदेंसोबतचा निलेश घायवळचा हा व्हिडिओ आहे, तो सध्या समोर आलेला आहे। हा व्हिडिओ सध्या तुम्ही पाहताय, निलेश घायवळचा राम शिंदेंसोबतचा हा व्हिडिओ समोर आला। राम शिंदेंसाठी मत मागतानाचा हा व्हिडिओ आहे अशी माहिती आहे। रोहित पवारांच्या आरोपानंतर हा व्हिडिओ देखील आता व्हायरल होतोय। याच व्हिडिओच्या माध्यमातून रोहित पवारांनी या व्हिडिओवरूनच आरोप केले होते। राम शिंदेंसोबतचा हा जो व्हिडिओ आहे, निलेश घायवळ यांचा हा व्हिडिओ आहे, मत मागतानाचा हा व्हिडिओ आहे अशी देखील माहिती सध्या समोर येते। हाच तो व्हिडिओ तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। निलेश घायवळचा हा व्हिडिओ आहे, राम शिंदेंसोबतचा आहे। आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये अनेक कार्यकर्ते देखील दिसतात। राम शिंदेंसाठी मत मागतानाचा हा व्हिडिओ असं बोललं जातं। राम शिंदेंचा निकटवर्तीय म्हणून निलेश घायवळ असा आरोप रोहित पवारांनी केला होता। रोहित पवारांच्या या आरोपानंतरच हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। आज जर आपल्या वडीलधाऱ्यांची, आपल्या शेतकऱ्या बांधवांची जर काळजी घेत नसेल, त्यांचा मान सन्मान ठेवत नसेल, तर तुम्ही ह्याला दादा म्हणू नका। दादा कोणाला म्हणतात? दादा घरातला करता माणूस असतो ना, दादा घरातला मोठा भाऊ असतो ना, त्याला दादा म्हणतात। हा दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही, कारण आपल्या कुठल्याही वडीलधाऱ्यांची तो किंमत करत नाही। खरड्यामध्ये जो प्रकार घडलाय तो सुद्धा तुम्ही सगळीकडे मोबाईलवर पाहिला असेल। तो शेतकऱ्यांची सुद्धा कदर करत नाही। एवढे शेतकरी उन्हातान्हात बसलेले असताना सुद्धा त्यांच्याकडे रागाने बघून हात हिंजवून जर हा माणूस निघून जात असेल, तर माझे हात जोडून विनंती, ह्याला तर दादा म्हणू नका आणि ह्याला परत बारामतीला पाठवते। माझं तुम्हाला अजून एक सांगणं आहे की रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालय, तिथे कुस्ती स्पर्धा भरायची। बऱ्याच वर्षापासून आपण ती कुस्ती स्पर्धा बघत आलो होतो। त्या नागेश पटांगणात मोठ्या प्रमाणात तिथं पैलवान यायचे। फक्त या रोहित पवारचं तिथं नाव नसल्यामुळं ती स्पर्धा त्यांनी त्या कॉलेजमधनं बंद केली। आपल्या वडीलधाऱ्यांची, आपल्या शेतकऱ्या बांधवांची जर काळजी घेत नसेल, त्यांचा मान सन्मान ठेवत नसेल, तर तुम्ही ह्याला दादा म्हणू नका। दादा कोणाला म्हणतात? दादा घरातला करता माणूस असतो ना, दादा। निलेश घायवळ राम शिंदेंसाठी मत मागतानाचा हा व्हिडिओ सध्या तुम्ही पाहिलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।